अगदी आपण घराच्या बाहेर जेव्हा पडू इव्हॅक्युएशनसाठी तर त्यावेळेस फक्त देव डब्यात आपण ठेवायचे आणि देव सुद्धा सोबत घेऊन जायचे. इथपर्यंत म्हणजे मी विचार करून ठेवला होता. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यात आधी आजचा व्हिडिओ स्टार्ट केल्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 थँक्यू. एवढ्या छान कमेंट्स केल्या सगळ्यांनी, एवढ्या केअरिंग कमेंट्स केल्या, एवढ्या छान प्रार्थना आणि इतकं सुंदर लिहिलं होतं सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये. लिटरली असं त्या वाचून म्हणजे काय म्हणू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत लिटरली. जेव्हा अशा कमेंट्स मी कंटिन्युअसली रीड करते तर मला असं वाटतं की मी कुठेतरी सक्सेसफुल झालेली आहे एक छान केअरिंग कम्युनिटी फॉर्म करण्यामध्ये. तर थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान कमेंट्स केला त्याबद्दल. आजच्या व्हिडिओची सुरुवात मला इथूनच करायची होती, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन. तर गेले काही दिवसांपासून व्हिडिओ तर येतच नाही आहेत, म्हणजे कमी येतात खूप जास्त. आणि त्याचबरोबर दुसरं टेन्शन सुद्धा चालू आहे. तर दुसरं टेन्शन म्हणजे ते तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की इथे वाईल्ड फायरचा धोका आहे. तर त्यामुळे खूप जास्त काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि दिवस कसे जातात ते सुद्धा खरं तर कळत नाहीये. आणि तसं बघायला गेलं तर हर एक दिवस कसा जातोय ते सुद्धा समजतंय असं म्हणू शकतो. कारण की काय होतंय की जास्त काही टेन्शनमुळे काम केलं जात नाहीये फर्स्ट ऑफ ऑल. आणि सेकंड थिंग इज की गेले काही दिवसांपासून आमच्या सगळ्यांचीच तब्येत थोडी खराब आहे, म्हणजे फुल फॅमिलीची. असं कधीच होत नाही ऍक्च्युली. आधी थोडं मुलांना बरं नसतं आणि मग नंतर असं स्लोली मला बरं नसतं, असं काहीतरी होतं म्हणजे जनरली जेव्हा व्हायरल वगैरे चालू असतं त्यावेळेस. पण ह्यावेळेस अक्षरशः असं झालं की आम्हाला सगळ्यांना एकाच वेळी आम्ही आजारी पडलो, म्हणजे अगदी सुश्रुतपासनं सगळेच. तर त्यामुळे काय झालं की दिवस कसे जातात काही कळतच नव्हतं आणि गोळ्या, औषधं, डॉक्टर्स व्हिजिट या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड चालूच होत्या. आणि डोक्यामध्ये एक वेगळंच टेन्शन चालू होतं, ते म्हणजे वाईल्ड फायरचं. मागचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तर तो व्हिडिओ होता 20 तारखेचा, आय थिंक 20 का 21 तारखेचा तो व्हिडिओ होता. आणि त्या दिवशी आम्ही सगळेच जण ठीक होतो, बाहेर चाललो होतो वगैरे. आणि म्हणजे वन डे ट्रिप वगैरे मी तुमच्याबरोबर तसं शेअर केलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत आग लागली आणि आम्ही परत आलो. तर दॅट वॉज द फर्स्ट डे. त्याच्यानंतर ती आग विझवली गेली आणि इट वॉज फाईन आफ्टर दॅट. आणि संध्याकाळनंतर वगैरे थोडंसं मग कणकण वगैरे वाटायला लागली, फीवर यायला लागला. तर फीवर वगैरे चेक केला तर आम्हाला सगळ्यांनाच 102, 103 असा ताप होता. आणि माहिती नाही, पार्ट ऑफ दॅट इज बिकॉज ऑफ टेन्शन मे बी, आय डोंट नो. पण सडनली ताप वगैरे आला आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी अजून जास्त वारं सुटलं, अजून जास्त आग लागली ठिकठिकाणी. तर खूप जणांचे काय काय प्रश्न पण होते की अशी कशी आग लागतीये आणि लागलेली आग हे विझवत का नाहीयेत. कमेंट्समध्ये लोकांचे काही काही प्रश्न असतात आणि क्युरिओसिटी असते किंवा माहिती नसते एखाद्या गोष्टीची आपल्याला, सो असे कमेंट्स येत राहतात. तर म्हणलं की त्यांच्यासाठी सांगावं की आग तर ते लागलेली लगेच विझवतात, म्हणजे त्यांचे प्रयत्न अगदी लिटरली पुढच्या 5व्या मिनिटाला जसंही त्यांना नोटीस येते की आग लागली त्याच्यानंतर लगेचच ते विझवायला स्टार्ट करतात. पण असं वेदर आहे आणि खूप इथे ना मोकळी जागा आहे, तर खूप ठिकाणी असं झाडं म्हणजे काय म्हणूया झुडपं वगैरे अशी असतात. तर त्यामुळे काय होतं की ठिकठिकाणी वेगवेगळी आग लागते, असं नाही की एकच आग लागलेली आहे आणि ती पसरलेली आहे. तर अशा दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेनंतर इतक्या आग लागल्या वेगवेगळ्या ठिकाणी. सो त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या जवळ 3 आगी लागल्या. त्या दिवशी तर मी व्लॉग करत पण नव्हते कारण की आमची तब्येत पण ठीकच नव्हती. तर त्या दिवशी 3 आग लागल्या आणि त्यानंतर आम्हाला आली इव्हॅक्युएशन नोटीस फायनली. इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की इव्हॅक्युएशन नोटीस येऊ शकते, आपण रेडी राहायला पाहिजे.
मी बरेचदा म्हणलं पण होतं की बॅग पॅक केलेली असली पाहिजे हे ते, तर फायनली त्या दिवशी आम्हाला जी आली ती बॅग पॅक करून ठेवा आणि इव्हॅक्युएशनसाठी जी जागा त्यांनी सजेस्ट केली होती, सगळ्यांनी त्या एका जागी जायचं असतं, तर त्याचं ॲड्रेस वगैरे सगळं मोबाईलवरती आलं होतं. तर त्यांनी एक शाळा सिलेक्ट केली होती, शाळेमध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं होतं. पण आम्ही सगळं बॅग वगैरे म्हणजे मी मोस्टली सगळं भरलंच होतं. मी तुम्हाला सांगितलंच, कागदपत्र वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला डेलीमध्ये लागत नाहीत, सो त्या तर मी आधीच भरून ठेवल्या होत्या. मुख्य म्हणजे आमचे पासपोर्ट, विजा डॉक्युमेंट्स, बऱ्याचशा गोष्टी असतात. आपलं बर्थ सर्टिफिकेट असतं, एज्युकेशनचे सगळे सर्टिफिकेट, माझे, चेतनचे, सुश्रुतचे, सगळ्यांचे एज्युकेशनचे फाईल्स, तर त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या ज्या आपल्याला एकदम जवळच्या असतात, जसं आमच्या लग्नाचा अल्बम वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण मी सगळ्या एकत्र करून ठेवल्या होत्या. आणि लिस्टमध्ये जे पहिले 10 जे मुख्य होतं तर ते तर मी एकत्र केलंच होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे पाणी होतं. दुसरं म्हणजे नॉन पेरिशेबल फूड आयटम्स होते, म्हणजे जे की पुढच्या काही आठवड्यांपर्यंत तुम्हाला खाण्यापिण्यासाठी पुरतील असे फूड आयटम्स तुमच्याबरोबर ठेवायचे होते. तर ते ठेवले होते. त्यामध्ये कायच ठेवणार आपण जास्त, तर मी कॅन फूड ठेवलं होतं थोडंसं. त्यानंतर बिस्किट वगैरे, टोस्ट वगैरे ते ठेवलं होतं. त्यानंतर आपले भारतीय जे आपले फरसाण आणि शेव किंवा त्या सगळ्या गोष्टी असतात, भाकरवडी वगैरे, ते ठेवलं होतं. म्हटलं पाकिटाच्या पाकिटच अशी ठेवली की म्हणजे चांगली राहतील, सो ते ठेवलं होतं. त्यानंतर होतं डॉक्युमेंट्स, ते तर मी तुम्हाला बोलले, सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून ठेवले होते. आणि त्याच्याच बरोबर होतं टॉर्च होती. एक टॉर्च असली पाहिजे, कारण की अशा काळामध्ये एकदम लाईट्स वगैरे गेले तर मग टॉर्च पाहिजे. मोबाईल कधी चार्ज असतो नसतो, आणि लाईटच, इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर मोबाईल वगैरे कसं चार्ज करणार, तर म्हणून मग एक बॅटरीवाली टॉर्च ठेवली होती. आणि त्याच्यानंतर मास्क ठेवलं होतं, कारण की खूप जास्त स्मोक तयार होतो हवेमध्ये आणि जी एअर क्वालिटी असते तर ती पुअर होते, तर त्यासाठी मास्क असले पाहिजेत आपल्याकडे, सो मास्क ठेवले होते. मुलांचे आणि आमचे सगळ्यांचे कपडे, जॅकेट्स, ते सगळं एकत्र करून ठेवलं होतं. आणि माझ्या अंगामध्ये अजिबात त्राण नव्हते, 103 असा ताप होता मला. आणि या सगळ्या तापामध्ये मी सगळ्या गोष्टी एकत्र केल्या होत्या, ज्या फायनल ज्या आपण एकत्र करतो, जसं फूड वगैरे सगळं एकत्र करतो. तर ते तर ते फूड वगैरे सगळं एकत्र केलं होतं. आणि मला एवढं टेन्शन आलं होतं, मी म्हणलं आता एवढ्या तापात औषधं, गोळ्या, हे सगळं घेऊन कुठं जाणार आणि कसं काय करणार, असं डोक्यामध्ये लिटरली भणभणत होतं माझ्या. काही म्हणजे डिसिजन मेकिंग ॲबिलिटी म्हणजे शून्य झाल्यासारखं वाटत होतं मला. डोक्यामध्ये नुसते तेच विचार असे चालू होते. मुलं घरीच होती, आणि कारण की असं जेव्हा इथं वेदर असतं तेव्हा जनरली एकतर तुम्ही म्हणजे मुलांना पाठवत नाही शाळेला, किंवा मग शाळा स्वतःहूनच डिक्लेअर करते की नाही आलात तरी चालेल वगैरे असं. तर त्यामुळे मुलं घरीच होती आणि तब्येत पण ठीक नव्हतीच, सो त्यामुळे पण शाळा नाहीच. चेतन पण ऑफिसला गेले नाहीत, कारण की मी म्हटलं कुठल्याही क्षणी व्हॅकेशन नोटीस आली आणि तुम्ही एवढ्या लांब ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही एवढ्या लांब घरी येईस तोपर्यंत मग कसं करणार आपण, तर त्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जाऊच नका, जेवढं काही घरातून काम करता येईल तेवढं करा. पाण्याच्या बाटल्या वगैरे ते तर मी बोललेच. आणि त्यांनी मॅप्स वगैरे सोबत ठेवायला सांगितले होते. तर मॅप्स तर एवढं काही गरज नाही, कारण की आता इथे एवढे वर्ष आम्ही राहतो तर बऱ्यापैकी सगळे रस्ते वगैरे माहिती आहेत, अल्टरनेटिव्ह रोड्स वगैरे ते सगळं माहिती आहे, सो त्यामुळं मॅप्सची एवढी काही गरज वाटली नाही. सो तीच एक गोष्ट होती जी आमच्याकडे नव्हती, कागदी मॅप. बाकी तर सगळ्या गोष्टी होत्या. आणि अजून 1-2 गोष्टी असतील ज्या की आता माझ्या डोक्यात येत नाही आहेत, पण त्या तर गोष्टी मी ठेवल्याच होत्या. त्याचबरोबर माझ्या काही हँडबॅग्स ज्या की मला खूप जास्त प्रिय आहेत. आपण म्हणतो ना अचीवमेंट्स किंवा माइलस्टोन्स किंवा असं, तर माझ्याकडे हँडबॅगचं कलेक्शन आहे. तर काही हँडबॅग्स मला असं वाटत होतं की माझ्यासोबत कायम असाव्या, सो त्या हँडबॅग्स पण मी त्या बॅगमध्ये भरून ठेवल्या होत्या.
आणि ह्या असं भरपूर काय काय, जसं म्हणलं लग्नाचा अल्बम आणि सियाना शौर्यचे जे न्यूबॉर्न फोटोशूट केलेले आहेत तर ते अल्बम सगळे ॲक्च्युली सॉफ्ट कॉपी आहेच आहे, पण तरी सुद्धा असं वाटतं ना, मेमरीज आहेत आपल्या तर आपल्या सोबत असाव्या. हे सगळं ऐकायला आणि आता मला तुमच्याबरोबर सांगायला खूप सोपं जातंय, पण वेन आय वॉज डुईंग ऑल दिस की हे सगळं गॅदर करणं वगैरे, तर त्यावेळेस खूप जास्त टेन्शन आलेलं आणि मी ठरवलेलं की जर अगदी आपण घराच्या बाहेर जेव्हा पडू इव्हॅक्युएशनसाठी तर त्यावेळेस फक्त देव डब्यात आपण ठेवायचे आणि देव सुद्धा सोबत घेऊन जायचे. इथंपर्यंत माझं डोकं म्हणजे मी विचार करून ठेवला होता की काय काय करायचं काय नाही करायचं. पण नंतर लकीली संध्याकाळपर्यंत आग विझली आणि इव्हॅक्युएशन नोटीस जी आहे ती त्यांनी टर्मिनेट केली, म्हणजे कॅन्सल केली. तर असे मागचे काही दिवस होते आणि एवढ्या जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असता, एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असतात आजूबाजूला. आता सुद्धा माझी तब्येत ठीक नाहीच आहे, पण खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत आणि म्हणलं की अपडेट पण मी काही केला नाही आणि मध्यंतरी मी काही फिल्मिंग पण केली नाही. सो म्हणलं की आजचा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी अपडेट देते की एक्झॅक्टली काय चालू आहे ते. पण आता औषध गोळ्या चालू आहेत, मुलांची तब्येत वगैरे थोडीशी ठीक आहे, आता परत स्कूल वगैरे सगळं स्टार्ट केलेलं आहे. तर म्हणलं मी सुद्धा आता माझं जे रेग्युलर फिल्मिंग आहे ते स्टार्ट करते आणि गेल्या काही दिवसांबद्दलची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला देते. सगळ्यात चांगली अशी एक न्यूज म्हणजे की जे वारं वाहत होतं सांटा आना विंड्स, ज्याच्यामुळे ही सगळी आग वगैरे लागत होती, तर ते वारं आता वाहायचं म्हणजे वाहून ते झालेलं आहे आणि आता जास्त वारं नाही आहे बाहेर, त्यामुळं परत आग लागायची काही शक्यता नाही आहे. आणि त्याचबरोबर काल थोडासा पाऊस देखील पडला, खूप अगदी धो दिवसभर पडला वगैरे असं नाही, पण एक रिमझिम थोडा पाऊस पडला आणि लिटरली आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असं म्हणजे पाऊस बघून इतकं छान वाटलं आम्हाला, मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. तुम्ही जर लगान पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा तिथे पाऊस पडतो तर सगळेजण ते घनन घनन गिरे गिरे हाय बद्रा ते गाणं जे आहे तर लिटरली त्यांना जसा आनंद होतो तसा आनंद झाला आम्हाला सगळ्यांना की ओके आता पाऊस पडलेला आहे, आता तरी अजिबात काही हे आगीचं वगैरे काही नसणार, आग नाही लागणार. कारण की ओलं झालं सगळे हे झाडं बुशेस आणि हे सगळं की आग लागायची शक्यता खूप कमी होऊन जाते. सो त्यामुळे आता पाऊस देखील पडलेला आहे, वारं सुद्धा थांबलेलं आहे आणि आता बिलकुल आग वगैरे लागणार नाही. आणि खूप जण मला म्हणत होते की अशा ठिकाणी तुम्ही का राहता की जिथे आगीचं हे आहे म्हणजे आग लागायची शक्यता आहे वगैरे. तर हे पूर्ण सदर्न कॅलिफोर्नियामध्ये आहे. इट्स नॉट दॅट माय सिटी और लॉस एंजलिस और अराउंड लॉस एंजलिस एरिया. दिस इज लाईक बिगेस्ट एरिया, खूप मोठा एरिया आहे जिथे अशी आग वगैरे लागू शकते. आणि नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतात तर ते कधी सुद्धा येऊ शकतात, कुठल्याही फॉर्ममध्ये येऊ शकतात. पूर येऊ शकतो, त्यानंतर अर्थक्वेक होऊ शकतो, आग लागू शकते. देयर आर सो मेनी थिंग्स. आपण सगळेजण पॅन्डेमिकमधनं गेलेलो आहोत आणि आपण सगळं ते आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, एक्सपिरियन्स केलेला आहे. सो असं आपण सांगू नाही शकत की कुठला एरिया सेफ आहे आणि कुठला एरिया अनसेफ आहे. पण येस, आपण विचारपूर्वक कुठल्याही गोष्टी करतो किंवा एखाद्या गोष्टीची काळजी घेतो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि या सगळ्याच गोष्टी आम्ही केल्या. बाकी हळूहळू मी आता व्लॉग्स बनवायला परत स्टार्ट करेनच आणि तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल सुद्धा. ज्या काही अपडेट्स असतील आणि ज्या काही कमेंट्स मी वाचल्या असतील, त्याची काही प्रश्न असतील त्याची उत्तरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी कमेंट्स थ्रू तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेनच. पण आजचा व्हिडिओ जास्त लांबवत नाही, जस्ट हा अपडेट व्हिडिओ आहे. तर आम्ही सगळेजण आता सेफ आहोत आणि हे जे आग लागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे आता संकट टळलेलं आहे असं आपण म्हणू शकतो देवाच्या कृपेने. आणि येस, रेग्युलर लाईफ आता आम्ही परत स्टार्ट करू शकतो. आणि थोडंसं आता तब्येतीचं आहे, पण ते पण आता लवकरच बरं होईल अशी अपेक्षा करते, आशा करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल किंवा या अपडेट्स ऐकल्यामुळे तुम्हाला असं जर असं छान आणि हायसं वाटलं असेल, येस, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा.
थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता छान छान व्हिडिओ येणारच आहेत. सो भेटे तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.